आज शिवछत्रपती महाराजांची जयंती आहे. ज्या महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि सर्व हिंदूंना महाराष्ट्रामध्ये देशामध्ये स्वाभिमानाने जगायला शिकवलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आणि त्यानिमित्ताने आमच्या शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, नगराध्यक्ष, आमचे आता नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, आमच्या पक्षाचे जिल्हास्तरीय सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी छत्रपती महाराजांचा जो मालवणमध्ये किल्ला आहे, त्या किल्ल्यामध्ये छत्रपती महाराजांचं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये छत्रपती महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आणि त्यांचं पूजन करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने सकाळी त्या ठिकाणी आपण गेलेलो होतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर या महाराष्ट्र राज्याचे त्यावेळीचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आताचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा पवार त्यावेळी, त्या महाराष्ट्र शासनाने आमचे पालकमंत्री नितेशजी राणे आणि खासदार नारायणराव राणे, या कुडाळ मालवणचे लोकप्रिय आमदार निलेशजी राणे यांच्या माध्यमातून या ठिकाणी राजकोट या ठिकाणी भव्य दिव्य छत्रपती महाराजांची प्रतिकृती असलेला मोठा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आलेला होता आणि याचं उद्घाटनसुद्धा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या शुभहस्ते झालेलं होतं. आणि छत्रपती महाराजांच्या किल्ल्यावरती जाऊन छत्रपती महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही सर्वच मंडळी या राजकोटवरती छत्रपती महाराजांच्या पुतळ्याच्या जवळ येऊन त्यांना नतमस्तक झालो आणि त्यांचे या ठिकाणी त्यांचे आशीर्वाद घेतले. आणि आमच्या सर्वच कार्यकर्त्यांनी, लोकप्रतिनिधींनी छत्रपती महाराजांचा आपण आशीर्वाद घेतो, त्यावेळी छत्रपती महाराजांचा इतिहास, त्यांनी केलेलं काम, त्यांनी केलेलं कार्य, त्यांनी दिलेले संस्कार, ह्याचं पालन छत्रपती महाराजांना आम्ही प्रार्थना केली की आपल्या आशीर्वादाने आपले आचार विचार आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये, लोकप्रतिनिधींमध्ये, आमच्या सर्वांमध्ये ते यावोत आणि जनतेची सेवा, एक समाज कार्यकर्ता या नात्याने जनतेची सेवा आमच्याकडून घडावी. आणि नेहमी मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आमच्या सर्वच पदाधिकारी, लोकप्रतिनिधी छत्रपती महाराजांचा आदर्श ठेवून या ठिकाणी काम करावं. आमचे इथले आमदार निलेशजी राणे जे 1.25 वर्ष या मतदारसंघामध्ये जे काम करतायत, पर्यटनाच्या बाबतीत या मालवण पर्यटन जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन आणि मालवण तालुका हे केंद्रबिंदू आहे. त्यामुळे या केंद्रबिंदू पाहून मालवणमध्ये पर्यटन अजूनही कशा प्रकारे वाढवता येईल, त्यांना सोयी कशा उपलब्ध करून देता येतील, ह्याच्यासाठी सातत्याने गेले वर्ष 6 वर्ष प्रयत्न करतायत आणि त्या प्रयत्नाला आता यश येताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यामुळे आम्ही सर्वच कार्यकर्ते छत्रपती महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही समाजात आपण वावरू, समाजाची सेवा करू, अशी या ठिकाणी आम्ही शपथ घेतली आणि महाराजांचा आशीर्वाद घेतला.